सर्वांना जय भीम। आज 15 ऑगस्ट देश स्वतंत्र झाला, पण आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील सावनेर या तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची काही जातीवादी संघटनांनी बोट तोडण्यात आले, बाबासाहेबांची विटंबना केली। देश स्वतंत्र झाला, बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली। घटनाकाराचा या ठिकाणी आजच्या दिवशी पुतळा तोडण्याचं काम महाराष्ट्रात होते। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही आवाहन करतो की ज्या जातीवादी संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तोडण्याचे प्रयत्न केले, तात्काळ त्यांना अटक करा, देशद्रोही म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। 15 ऑगस्टच्या दिवशी हा देश स्वतंत्र झाला, पण बाबासाहेबांच्या पुतळ्याला आजही तोडल्या जाते। आजही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्या जाते। धिक्कार असो। या जळगाव जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यापासून अनेक जातीय दंगली या जिल्ह्यात होत आहेत। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला आम्ही आवाहन करतो की बाबासाहेबांच्या पुतळ्याला टार्गेट करायचं काम चालू आहे। काही जातीवादी संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला टार्गेट करत आहेत, तात्काळ यावर आळा घाला, अन्यथा महाराष्ट्रात निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। 15 ऑगस्ट आहे, देश स्वतंत्र झाला, पण बाबासाहेबांच्या पुतळ्याला आजही स्वतंत्र नाही। आजही त्यांच्या पुतळ्याला तोडल्या जाते, पुतळ्याची विटंबना केल्या जाते। कुठपर्यंत चालणार? ज्या बाबासाहेबांनी या देशाला सोन्यासारखी राज्यघटना दिली, त्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होते। धिक्कार असो। या घटनेचा आम्ही निषेध करतो। काल जे रॅली निघाली, त्या रॅलीत सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि कोण बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली ते सगळे आरोपी अटक करा आणि त्यांना देशद्रोही म्हणून या देशातून हकालपट्टी करा, अशी आम्ही मागणी करतो। या घटनेचा निषेध करतो। जय भीम।